लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान त्या अगोदर महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत सोलापुरातील 3 लाख महिला अपात्र ठरल्या. या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. सोलापूरमध्ये सुरुवातीला 11,20,563 महिला लाभार्थी होत्या. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली आहे. यात 21 ते 65 वयोगटातील महिलांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा जास्त किंवा कमी वयोगटातील महिलांचे लाभ बंद केले आहेत. यात सोबत KYC न केलेल्या महिलांचे देखील लाभ बंद करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची शेवटची संधी 31 डिसेंबरपर्यंत होती. त्या अगोदर ज्यांनी KYC केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाखो महिलांची KYC झालेली नाही त्यांना मुदतवाढ मिळेल अशी आशा होती. मात्र आता या महिलांचा लाभ बंद झाला आहे. तसेच KYC मध्ये दुरुस्ती झाली असेल तर ती सुधारण्याची जर KYC मध्ये चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही 31 मार्चपर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.